सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातम्या पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। केरळमध्ये मान्सूनचे उशिराने आगमन, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। 30 जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा 1000चा दंड। 1 जुलैपासून करण्यात येणार वाहनांची तपासणी। अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका, पंचनामे करून आर्थिक मदत द्या, खासदार बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाला पत्र। खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट, ऊसबिले थकल्याने सगळेच गणित कोलमडले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचून विहिरी बुजलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, 22 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे। घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार, 10% वाळू साठा राखीव, शासनाचा नवा निर्णय, जिल्ह्यामधील लाभार्थ्यांना मिळणार दिलासा। खरीप 2025 हंगामातील शेतकऱ्यांच्या 4000वर पीक विमा अर्जात त्रुटी। 77,000 कोटींचा नफा तरी पेट्रोल डिझेल चौथ्यांदा महाग, पेट्रोल प्रति लिटर 2.61 तर डिझेलमध्ये 2.71 रुपयांची दरवाढ झाली आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावे, कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज, 6 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन, एल निनोचा धोका लक्षात घेता कमी कालावधीत पिकांवर भर देण्याचे आवाहन। तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईचे चटके, शेपू पालक जोडी 40 रुपयांना, फरसबीने गाठला 200 रुपये किलोचा टप्पा। राज्यभर वीज संकट, वीज निर्मितीचे 6 संच बंद, वीज पुरवठ्यावर परिणाम, महावितरणाकडून उपाययोजना सुरू। खरीप तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी अन नव्या पीक कर्जाची प्रतीक्षा, बळीराजा चिंतेत, पेरणीसाठी पीक कर्ज न मिळाल्यास अडचण होणार। भाडेपट्ट्यावर शेतकऱ्यांना आता पीक कर्ज विमा मिळणार, महाराष्ट्र शेती जमीन भाडेपट्टा नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। जेवणातील तरी होणार फिकी, खाद्यतेलाचे दर 10 रुपयांनी वाढले, गोरगरीब मजुरांसह मध्यमवर्गीयांच्या अडचणीत झाली वाढ। 10 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार, सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळांचा इशारा, अनेक ठिकाणी तापमानाची देखील वाढ होणार। पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट बंद करण्यात आले, वाहन चालकांचा संताप, पेट्रोल पंपाविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे। राज्यातील 8000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा, सरकारी कागदावर 2285 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, जूनमध्ये जमा होणार PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता। शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात घोषणा करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले, सरकारने दिली आणखी एक मुदत, EKYC प्रक्रिया पूर्ण करण्याची नवी संधी लाडक्या बहिणींना मिळाली आहे। 12%च खरीप पीक कर्ज वाटप, बँकांनी आखडला हात, 1,18,000 पैकी 23,000 शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज, उर्वरित शेतकरी मारतात हेलपाटे।